बाई, ह्या पाणीवाल्याची तरी ना लई नाटकी झाल्यात. किती वैताग आणलाय ग बाई, किती वैताग. केवढं पाणी सोडायला ग ते. कोण तर माझ्या तावडीत भेटायला पाहिजे ग, त्याशिवाय नाही. कोणतरी भेटल्याशिवाय त्याचा राऊंड आता काढता नाही येणार मला. अय संगी, इकडे 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 इकडे. पाणी किती सोडलेलं आज? अर्धा तास ना, बरोबर ना? वाटलंच, माझं बारीक लक्ष असत. हे डोळे आहेत ना, हे डोळे असे आहेत ना, इथं उभारून दिल्लीत काय चाललंय ते मी सांगू शकतो. अर्धा तास पाणी इथं सोडलेलं ना, आणि 1 तास पाणी खालच्या गल्लीला त्या पूजी त्यांच्या. का बरं, का असा अन्याय चाललाय इथं? तुम्हाला काही तोंड नाहीत? मी एकटीच बोलणार, मी वाच 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 करते, सगळ्या गावाला दिसते, खरं बोलते ते कळत नाही का तुम्हाला? नाही ना, तुम्ही बोलूच नका ग. तुम्ही बसा, तू बस, ते म्हासरे काकू बस, ते साईडचे तुमच्या बाजूचे काय ते राहायला आले ते भाडे करून त्यांनी बसू दे, आणि मागच्या त्या 3-4 घरात ती तशीच बसू दे. मी काय सगळ्यांचा ठेका नाही घेतला. करायचं असेल तर क्या, यायचं असेल तर या, नाही तर बोलायचं असं बोला, नाही तर राहू दे तिकडं. आम्हाला काय बाबा, मस्त आमच्या 2000 लिटरच्या टाक्या आहेत, 2-2 टाक्या आहेत. आम्ही 5-6 दिवस राहू शकतोय. तसंच तुमचंच बघा, येतायचा लगेच 1 हंडा दे ग, 2 हंडा दे ग करत. येणार आहेस का सांग? आता आला की त्याला राऊंडातच घ्यायचं. 10-12 जणी मिळून जायचं, बाकच काढायचा त्याचा, सोडायचंच नाही. सुट्टीच द्यायची नाही आज, सुट्टीच. चल मग, तुला माहीत नाही बाई कधी येतोय तो. 8 वाजता पाणी सोडायला येतोय, यायचं उद्या. परवा दिवशी मी बोलायला गेलो, काय म्हणतोय माहिती आहे का मला? अहो टाक्या जाऊन जरा बघून या, सगळ्या नद्या समुद्र कोरडी पडल्यात म्हणा. समुद्राचा तर काही संबंधच नाही, नद्या कोरड्या पडल्यात म्हणा. आता इथनं 2-3 हजार रुपये खर्च करते आणि जाऊन नद्या बघून येते कोरड्या पडल्यात. ते केवढ्यात पडायचं आम्हाला. मग तिथे खालच्या गल्लीला पाणी सोडताना तेव्हा काय पूर येतोय काय नद्यांना? ते सगळं चालतंय त्याला. आणि इथं आमच्याच इथं यायला त्रास होतोय पाणी सोडताना. का म्हण पाणी आटायले, पाण्याचा दुष्काळ पडलाय, आणि तिकडं सोडताना महापूर येतोय वाटतं का? लोक वाहून येतात सगळे, एवढा मोठा काय आता येते मला बोलायला, पण माझं डोकं गरम झाले. आता मला काय बोलायला सूचना झाली. पाणी करून इथं आमच्या घरामधली माणसं मरायला लागल्यात इथं. आंघोळीला गेलं तर अंगाला साबण लावल्या पाणी संपलं आमच्या घरातलं. आता कसं ते तसं फेसाचं घेऊन असं सगळ्यावर फिरावं का माणसाने टावलं बांधून? मला काय माहीत नाही. येणार आहे सगळं बोला, 8 वाजता जाऊन त्याचा राऊंड काढायचाच. नाही, त्याला आजकाल जरा बघायलाच पाहिजे. आम्ही बोलायला गेले की असं करून तोंड मुरडतोय, असा उभारतोय. आम्ही बोलायला गेले की असं इकडं तोंड करून. आणि त्या खालच्या गलीतल्या त्या बाया, त्या पुची त्या आल्या म्हणजे त्यांच्याबरोबर गुलू नुसतं बोलत असतोय. आम्ही टोचतोय बाई, आम्ही जरा वयस्कर आहे म्हणून आमचं वाईट वाटते बाई, आणि त्या जवान आहेत म्हणून त्यांच्याबरोबर गुलू बोलायला लागते चांगलं. ते काय माहिती नाही. जायचं आणि त्याला राऊंड काढायचा. कसं पाणी सोडत नाही ते बघायचं मला, कसं पाणी सोडत नाही ते. का म्हणजे पदरचं पाणी देतोय आम्हाला, नद्या आहेत आणि सरकारने सोडायला लावले. काही जो स्वतः सोडत नसतोय आम्हाला, तो स्वतः बोललो असतो आम्ही. सगळ्यांना कायदेशीर तेवढंच पाणी भेटलं पाहिजे. नाहीतर हंडे घेऊन जायचे आणि तिकडे त्या समोर जाऊन हंडे फोडायला सुरुवात करायची, आणि फुटलेली भांडी भरून ते बनायचे. आम्ही रागाने फोडायली. मग सोड पाणी, हालायचं टाकीवर. नाही तर 2 बाया वर चढायच्या टाकीवर, आणि 2 बायांनी खालनं शूटिंग करायची. आम्ही इथनं उडी खाणार. का तर आम्हाला पाणी पूर्ण झाली. स्वयंपाकाला पाणी नाही, बाथरूममध्ये पाणी नाही, कपड्याला पाणी नाही, तोंड धुवायला पाणी नाही. त्या 2 बायका वर चढवायच्या आणि तिथं उभा राहायचं. काय होऊ दे, लाईव्ह शूटिंग करायची, लाईव्ह. एकदम व्हायरल झाला पाहिजे व्हिडिओ. उद्या 8 सगळीजण